अजूनही नाशिकमध्ये महायुतीचे मातब्बर नेते प्रयत्न करतायत की ही निवडणूक कुठंतरी त्यांच्या बाजूने जावी. नाशिकमध्ये उदय सामंत, गिरीश महाजन यांनी तळ ठोकलाय. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण दुसरीकडे गोकुळ गीते यांच्या चर्चेत आणखी एक नाव काहीसं मागं पडलंय, ते म्हणजे प्रसाद हिरे. हिरे घराण्याचं कधी काळी या भागातील राजकारणात मोठं वर्चस्व होतं, पण कालांतराने त्याचा प्रभाव कमी होत गेला. प्रसाद हिरे यांनी वर्षभरापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला, तरी देखील त्यांनी आपल्या बंडखोरीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी एवढे प्रयत्न का केले जात आहेत आणि प्रसाद हिरे यांच्या बाबतीत तुलनेने शांत भूमिका का घेतली जाते? तसेच प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांचं पारडं इतकं जड आहे का? त्यांची राजकीय ताकद किती? प्रसाद हिरे यांचं राजकारण किंवा यांचं निवडणुकीत असणं कोणाचा गेम करणार किंवा कशी खेळी पलटवणार? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे माजी सभापती गणेश गीते यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते आणि दुसरे अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे हे निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष गोकुळ गीते आणि अपक्ष प्रसाद हिरे यांच्यात तिरंगी सामना रंगणार हे स्पष्ट झाले. प्रसाद हिरे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, त्यांनी माघार घेतली नाही, ते देखील नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय परिणाम होऊ शकतं का याचाही चर्चा सुरू झाली. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटानं आपला अधिकृत उमेदवार दिलेला नाही. मात्र त्यामुळेच त्यांनी एक वेगळी राजकीय खेळी खेळल्याचं म्हटलं जाते. कारण ठाकरे गट बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे आणि यामुळेच शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचं दिसून येते. दरम्यान महाविकास आघाडीकडे या मतदारसंघात पुरेसे संख्याबळ नसल्यामुळं ठाकरे गटाला ही जागा सुटली असतानाही त्यांनी अधिकृत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि याऐवजी आता महायुतीत झालेल्या बंडखोरीला प्रोत्साहन देण्याची रणनीती आखली जाते. म्हणजेच या जागेवरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यात जी काही राजकीय रस्सीखेच सुरू होती त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. अशात गीते विरुद्ध दराडे असा अटीतटीचा सामना झाला तर कोणाचं पारडं जड ठरेल हा प्रश्न आहे. वैयक्तिक ताकद आणि स्थानिक प्रभाव पाहिला तर गोकुळ गीते काही भागात प्रभावी दिसतात. मात्र महायुतीच्या एकत्रित ताकदीचा विचार केला तर शिवसेनेचं संख्याबळ इथं अधिक आहे. त्यामुळे भाजपकडून किती मदत मिळेल, गोकुळ गीते यांना नेमका कोणाकोणाचा पाठिंबा मिळेल हे अद्याप स्पष्ट नसताना सध्याच्या घडीला नरेंद्र दराडे यांचं पारडं काहीच जड वाटतंय. पण अशा परिस्थितीत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. कारण गोकुळ गीते यांची संपत्ती कोटींच्या घरात आहे आणि प्रत्येक निवडणुकीत आर्थिक व्यवहार किंवा लक्ष्मी दर्शनाच्या चर्चा होत असतात. दराडे ही चांगलेच कोटीचे मालक आहेत. त्यामुळं इथं आर्थिक व्यवहारामुळं अनेक घड्या विस्कटू शकतात असं म्हणलं जाते. अशात नाशिकमध्ये प्रसाद हिरे यांचं नाव काहीसं मागं पडलंय. मग खरंच प्रसाद हिरे इथं काही जादू करू शकतात का? ती फक्त ते कुणाच्या तरी मतांवर परिणाम करणारे उमेदवार ठरतील असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हे नाव अर्थात हिरे हे नाव नाशिकच्या राजकारणात एकेकाळी आवर्जून घेतलं जायचं. मात्र सध्या ते काहीच बहुतांशीच मागं पडलेलं दिसतंय. आता बघा, राज्याच्या राजकारणातील शक्तिशाली घराण्यापैकी एक नाव म्हणजे हिरे घराणं. भाऊसाहेब हिरे यांच्यापासून या घराण्याच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि तो प्रवास आता प्रसाद हिरे यांच्यापर्यंत येऊन पोचलाय. मात्र मंत्रिपदाची झूल सगळ्यांच्याच खांद्यावर चढली असं नाही. मात्र बऱ्यापैकी हिरे कुटुंबांनी मंत्रिपद भूषवलेत. 1962 मध्ये भाऊसाहेब हिरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर 1967 मध्ये दाभाडी मतदारसंघ अस्तित्वात आला आणि व्यंकटराव भाऊसाहेब हिरे हे निवडून आले. पुढे त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान मिळालं. मात्र त्यानंतर घराण्यातील भाऊबंदकीचं राजकारण सुरू झालं. 1972च्या निवडणुकीत व्यंकटराव हिरे यांचे चुलत बंधू बळीराम हिरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. पुढे 1978 मध्ये बळीराम हिरे हे विजयी झाले. 1980 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा हिरे कुटुंबात ही राजकीय फूट पडली. काँग्रेसकडून बळीराम हिरे तर काँग्रेस यू कडून व्यंकटराव हिरे हे एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बळीराम हिरे विजयी झाले आणि ते मंत्रिमंडळातही पोहोचले. पुढे 1985 मध्ये व्यंकटराव हिरे यांच्या पत्नी पुष्पाताई हिरे यांनी बळीराम हिरे यांच्या पत्नी इंदिराबाई हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर सलग 3 वर्ष त्या या मतदारसंघातून निवडून येत राहिल्या. मंत्रिपदाचा कारभारही त्यांनी सांभाळला. पुढे यांच्या अर्थात पुष्पाताई हिरे यांचे
पुत्र आणि व्यंकटराव हिरे यांचे सुपुत्र प्रशांत हिरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी स्वतःचे काका बळीराम हिरे यांचा पराभव केला आणि पुढे राज्यमंत्रीपदही भूषवलं. 2004 मध्ये पुन्हा एकदा प्रशांत हिरे विरुद्ध बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे अशी लढत पाहायला मिळाली. त्यावेळी प्रसाद हिरे भाजपकडून मैदानात होते. मात्र नौके असलेले दादा भुसे यांनी त्यांचा फायदा घेतला आणि ते विजयी झाले. दादा भुसे यांनी आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं. त्यामुळे त्यांनी हिरे घराण्याला पुन्हा डोकं वर काढू दिलं नाही असं सांगितलं जातं. 2009 नंतर हिरे घराणं हळूहळू कुठंतरी बॅकफुटला येत राहिलं असं सांगितलं जातं. यानंतर 2014 मध्ये अद्वैत प्रशांत हिरे यांनी नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना पंकज भुजबळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुढे प्रसाद हिरे यांनी नुकताच काही म्हणजे मागील वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेशामुळे दादा भुसे यांच्यासमोर एक आव्हान निर्माण होईल आणि भविष्यात त्याचा राजकीय फायदा होईल या अपेक्षेनं भाजपनं त्यांना पक्षात घेतल्याचं म्हणलं जात होतं. मात्र आता प्रसाद हिरे यांनी अपक्ष उमेदवारी करत भाजपची डोकेदुखी वाढवली. काही वर्षाचं राजकारण पाहिलं तर प्रसाद हिरे याच मैदानात असणं महत्वाचं ठरू शकतं. कारण हे असं घराणं आहे ज्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी मंत्रिपद भूषवली. इतकंच नाही तर हिरे घराण्यातील ही नावं कधी काळी उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र स्थानिक निवडणुकीत किंवा सहकाराच्याच निवडणुकीत प्रसाद हिरे दिसून आले. नंतर त्यांनी आता भाजपत प्रवेश केला आणि आता विधान परिषदेत त्यांनी अपक्ष उमेदवारी दिली आहे. पण हेच हिरे घराणं आता स्वतःच्या बालेकिल्ल्यात मागं पडत असताना अशा परिस्थितीत जेव्हा प्रसाद हिरे हे अपक्ष उमेदवारी करतात तेव्हा हे या निवडणुकीत किंग मेकरची भूमिका बजावू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हिरे कुटुंबाचा वलय किंवा जे राजकारण आहे ते कायम राहील आणि प्रसाद हिरे इथं किंग ठरतील की किंग मेकरची भूमिका बजावतील? हिरे कुटुंबाचा पुन्हा राजकारणातील कमबॅक शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.